विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल हाकेंची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतलेली आहे। यावेळी वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले। त्यांनी हाकेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे, तसंच मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चाही केली आहे। मंत्री छगन भुजबळ जालन्यातील वडीगोद्रीला जाणार आहेत। तिथे ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची ते भेट घेतील। त्यापूर्वी आज भुजबळ पुण्यात जाणार आहेत। तिथे ओबीसी आंदोलकांची ते भेट घेतील। भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठीशी घालून सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार असेल तर कुठलाही ओबीसी सरकार विरोधात भूमिका घेईल, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर जीवतोडे यांनी सांगितलंय। जालन्यातील वडीगोद्री इथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण सुरू आहे, तर हाकेंच्या समर्थनार्थ हिंगोलीच्या कळमनुरीत ओबीसी समाजानं आजपासून आंदोलन सुरू केले। हाकेंच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील वडगाव ढोक गावानं ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे। सरकार ओबीसी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी कायम ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी आंदोलन केलं। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील जुजारपूरमध्ये ग्रामस्थांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं। यावेळी हाकेंच्या मागण्यांचा सरकारनं तातडीनं विचार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके वडीगोद्री इथे उपोषण करतायत। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या वडवणी इथून 300 गाड्यांचा ताफा रवाना झाला। हाके यांच्या उपोषणाची दखल सरकारनं तात्काळ घ्यावी, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये, अशी मागणी आंदोलकांची आहे। आम्ही सांगितलेली सगळे सोयरेची व्याख्या मान्य असेल तर सरकारनं सगळे सोयरेबाबत अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं पाहू, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय। चंद्रकांत पाटील म्हणतात त्याप्रकारे सगळे सोयरेची अंमलबजावणी करण्याची गरज नसल्याचंही जरांगेंनी म्हटलंय। मोदींना माहित नाही बारामतीची गॅरंटी काय असते, आता दिसली असेल बारामतीची गॅरंटी, अशा शब्दात शरद पवारांनी मोदी की गॅरंटीची खिल्ली उडवली आहे। बारामतीतील लोणी इथे ते भाषण करत होते। त्यासोबतच मोदी आणि आपलं वाकडं नाहीये, त्यांचं धोरण चुकीचं आहे, असा आरोप यावेळी पवारांनी केला। आता काँग्रेसची सत्ता आली आहे तेव्हा त्रास सहन करण्याची नाही तर त्रास देण्याची वेळ आली आहे, असा इशारा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला दिलाय। भाजपमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला। काडादी साहेब तर आपल्या सोबत आहेतच। सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असा केला। चंद्रकांत पाटील यांनी आगामी आषाढी एकादशी आणि जिल्ह्यातील पर्यटनासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती, त्यामुळे प्रणिती शिंदेंच्या गावभेट दौऱ्याला उशीर झाला, तेव्हा त्यांनी चंपा असा उल्लेख केला। कारण का मला मी इथपर्यंत आले। ईव्हीएम बाबत गजानन कीर्तीकरांनी प्रश्न उपस्थित केलेत। मतमोजणीत काही गोष्टी संशयास्पद झाल्याचा आरोप कीर्तीकरांनी केलाय। सर्व गोष्टी कोर्टासमोर मांडल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली। तर भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या वंदना सूर्यवंशींची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांनी का केली, असा सवालही गजानन कीर्तीकर यांनी केला। मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात 2 ठाकरे आमने सामने आले। आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे सक्रिय झालेत। वरळी मतदारसंघात अमित ठाकरे वैयक्तिक लक्ष देत आहेत। मनसेनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे निवडणूक लढण्याची शक्यता आहे। अजित पवार गटानं तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर रामदास कदम यांनी चक्क घूमजाव केलं। अजितदादांसारखा नेता पाहिला नाही, असे गौरवोद्गार काढतानाच महायुतीत मिठाचा खडा टाकायचा नाही, असंही कदम यांनी झी24 तासशी बोलताना सांगितले। अजितदादा महायुतीत उशिरा आले नसते तर चाललं असतं, असं वक्तव्य कदमांनी केलं असतं। शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहळ्यात रामदास कदमांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाचं खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला। अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चाललं असतं, असं रामदास कदम यांनी म्हटलंय आणि यावर दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका, असं प्रत्युत्तर अमोल मिटकर यांनी दिलं। ती लंगोट तरी वाचली।
लोकसभेप्रमाणेच विधानसभेत एकत्र लढून 155 जागा जिंकू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय. लोकसभेत 3 पक्ष एकत्र लढून 31 जागा जिंकल्यात. यात 288 विधानसभा मतदारसंघापैकी 155 मतदारसंघात आमचा विजय झालाय. त्यामुळे लोकसभेसारखी रणनीती आम्हाला विधानसभेला आखावी लागेल असं पवार म्हणाले. बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी जाहीर सभा पार पडली. या ठिकाणी युगेंद्र पवारांचे फ्लेक्स लक्षवेधी ठरले. भावी आमदार नेता दमदार अशा आशयाचे बॅनर समस्त ग्रामस्थ लोणी भापकर तर्फे लावण्यात आले. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे कोकणात येतील तेव्हा अडवून दाखवा असं आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणेंना दिलंय. उद्धव ठाकरे लवकरच विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत. त्यासाठी ते कोकणात येतील तेव्हा हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा असं आव्हानच वैभव नाईक यांनी नितेश राणेंना दिलंय. लोकसभा निवडणुकीत भाजपला काही प्रमाणात मनोज जरांगे फॅक्टरचा फटका बसल्याची कबुली भाजप नेते भागवत कराड यांनी दिली आहे. ते अकोल्यात लोकसभेच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर बोलत होते. तसंच संविधान धोक्यात या काँग्रेसच्या खोट्या दाव्याचाही भाजपला फटका बसल्याचं कराड म्हणाले. यूजीसी नेट परीक्षेवरून आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. घोळ झाल्याची शंका येताच परीक्षा तातडीनं रद्द केली. प्रकरण पुन्हा अंगलट येऊ नये म्हणून ही तातडीची कातडी बचाव हालचाल केंद्रानं केली अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. परीक्षा रद्द झालेल्या तरुणांशी मोदी परीक्षा पे चर्चा करतील का असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. देशातील पेपरफुटीच्या घटनांना केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात असलेल्या शिक्षण संस्था जबाबदार आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आहे तोपर्यंत पेपरफुटीच्या घटना थांबणार नाहीत असं ते म्हणाले. नीट परीक्षा पुन्हा घ्यावी या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले. नीट परीक्षा पुन्हा घेऊन विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान थांबवावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. रामायणावरील विडंबनात्मक नाटकावरून IIT मुंबईत वाद झाला. यात राम आणि सीतेच्या पात्राचं विडंबन केल्याचा आरोप होतोय. यावरून राज्यभरात टीका सुरू आहे. या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांना 1,20,000चा दंड ठोठावण्यात आलाय. IIT मुंबई प्रशासनानं याला दुजोरा दिलाय. हिंगोलीत जोडतळा ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी एका नागरिकानं अनोखं आंदोलन केलं. त्यानं स्वतःला जमिनीत गाडून घेतलंय. रोजगार हमी योजनेतल्या निकृष्ट कामांची चौकशी करण्याची त्याची मागणी आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे लेखी आदेश दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. काही काम होतात. वर्ध्यात शेतकरी निधी बँक खातेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बँक संचालक शरद कांबळे ठेवी परत देत नसल्यानं खातेदार आक्रमक झाले. 70,000 खातेदारांच्या 39 कोटी 4 लाखांच्या ठेवी बँकेकडे जमा आहेत. बँक संचालकावर कारवाई केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आलाय. कल्याण डोंबिवली महापालिका उपायुक्त अतुल पाटील यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत स्वच्छता निरीक्षक आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली. या विरोधात मनसे कामगार संघटनेसह इतर संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आदेश रद्द करावे अन्यथा 26 जूनला घनकचरा विभागातील कर्मचारी काम बंद आंदोलन करतील असा इशारा मनसेनं दिलाय. कोकण रेल्वे मार्गाच्या पॅच डबलिंगसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय. तो मंजूर झाला तर कोकण रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण होणार असल्याचं कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी नवी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. जैसे पहाड़ों को काट करके ये रेल बनाई गई है. दक्षिण